नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर म्हणजेच अवर वेअर्ड लाईफवर. तर फायनली आमची ॲनिव्हर्सरी ट्रिप चालू झालेली आहे आणि आम्ही पुण्यावरून जात आहोत दापोलीला. तर दापोलीच का याचे रिझन मी तुम्हाला सांगेलच. पुण्याजवळ तर खूप असे सगळे ठिकाणं आहेत जिथे आम्ही जाऊन आमची ॲनिव्हर्सरी पण सेलिब्रेट करू शकत. पण झालं काय ना, आम्ही जेव्हा लास्ट टाइम दापोलीला गेलेलो त्यावेळेस आम्ही जास्त एक्सप्लोर करू शकलो नव्हतो, कारण सुट्टी पण नव्हती आणि टाईमही तेवढा नव्हता आम्हाला फिरण्यासाठी. म्हणून आम्ही डिसाईड केलं की पुन्हा एकदा आपण दापोलीला जाऊयात. लास्ट टाइम ज्यावेळेस आम्ही व्हिजिट केलेलं त्यावेळेस लाडघर बीच आणि कर्दे बीच आम्ही बघितलेला आणि आम्ही राहिलेलो होतो कम्फर्ट इन हॉटेलला दापोलीमध्ये. आणि ह्यावेळी आम्ही दापोलीमध्ये दुसरा पार्ट एक्सप्लोर करणार आहोत, जसं की म्हणजे अंजारले बीच, कड्यावरील गणपती, देन हरणे, हे सगळे पार्ट आम्ही कव्हर करणार आहोत. पुण्यावरून हर्णेला जाण्यासाठी लागतात 5 ते 6 तास आणि हे अंतर 200 किलोमीटर आहे. सो इन दिस व्लॉग यू विल गेट टू नो की रोडची कंडिशन कशी आहे आणि कोणता रूट बेस्ट आहे दापोलीला जाण्यासाठी. ह्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रूट पण दाखवेल, पुणे टू दापोली बाय कार, आणि आमचं जे हॉटेल आम्ही बुक केलेलं आहे त्याचा रूम टूर पण देईलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. अँड फायनली अवर फर्स्ट स्टॉप इज हिअर. आम्ही ब्रेकफास्टसाठी थांबलेलो. फायनली आमची मिसळ आलेली आहे. मग कसं वाटतंय तुम्हाला? मस्त. गर्दी नाही. अरे यार, आपल्या लग्नाला किती वर्ष पूर्ण झाले? 4. मग तू विसरून गेली का? नाही, मग तुम्हाला कसं वाटतंय 4 वर्ष माझ्यासोबत कसे राहून? काढले मलाच माहिती. इतकं वाईट? जिस पे बीतती उसको ही पता. मी हे व्लॉग मध्ये टाकणार आहे. सत्य दे, सत्य नहीं छुपता. ही अशी रिॲक्शन ऐकून कोणालाही रागच येईल, मलाही आलेला, पण असो, जाऊ देत. आय थिंक सगळे नवऱ्यांची रिॲक्शन मे बी सेम असतात. जोक्स अपार्ट, चला आपण आपली जर्नी कंटिन्यू करूयात. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्लॉग आले की नोटिफिकेशन येईल.
मग आम्ही थांबलो जेवणासाठी. ताम्हिणी घाट एंड झाल्यावर थोडे पुढे येऊन हे राजधानी हॉटेल आहे. इथे आम्ही ज्यावेळी पुणे टू मालवण ट्रॅव्हल केलेले त्यावेळी पण थांबलेलो. जेवण चांगले आहे, वॉशरूम पण चांगले आहे आणि व्हेज अँड नॉन-व्हेज दोन्ही पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत. जर तुम्ही नॉन-व्हेज लव्हर असणार तर इथे चिकन थाळी नक्की ऑर्डर करा. खूपच टेस्टी आहे. इथे मला चिकूचे झाड दिसले. मग मी ते फर्स्ट टाईमच बघत होते. त्या झाडाला असे छान असे चिकू पण लागलेले.
इथपर्यंत तरी रोड चांगलेच दिसत आहेत, पण हे असे थोडे थोडे पॅच खराब आहेत, ते पण रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे. ॲक्चुअली काय झालेलं, आम्हाला ऑलरेडी सांगितलेले, की ह्या रूटने नका जाऊ म्हणून, काम चालू आहे. पण निखिल बोलले, की जाऊन बघूयात, मे बी चांगले झाले पण असतील रोड्स. पण गाईज नाही झालेत. काम अजून पण चालूच आहे आणि तुम्ही तो येताना दुसरा ऑप्शन जो आहे दापोली टू खेड अँड देन मुंबई गोवा हायवे, सो तो बेटर आहे. आम्ही रिटर्न येताना तोच रूट फॉलो केलेला आहे आणि टाईम पण कमी लागतो. गाईज हा रूट बघा किती वळणावळणाचा आहे. गाडी सांभाळून चालवा जर तुम्ही कधी ह्या रूटने ट्रॅव्हल करणार असणार त्यावेळी. हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे ना. आम्ही लिटरली गाडी रोडच्या साईडला पार्क केली टू एन्जॉय दिस व्ह्यू. खाली पण बीचपर्यंत जाता येते, म्हणजे वेगळा रस्ता आहे, पण आम्हाला आमच्या रिसॉर्टला पोहोचायचे होते, सो आम्ही नाही गेलो. बट इफ यू हॅव इनफ टाइम देन यू गाईज कॅन गो. खूप सुंदर आहे, म्हणजे वर्थ आहे जाणं.
आमच्या रिजेंटा वॉटरफ्रंट रिसॉर्ट दापोली इथे. आणि प्रॉपर्टी बघा गाईज, किती सुंदर आहे. मोठं रिसॉर्ट आहे हे. आणि तुम्ही तुमच्या स्पेशल वन सोबत क्वालिटी टाइम इथे स्पेंड करू शकतात. आणि मेन म्हणजे ऑल अम्युनिटीज आर अवेलेबल हिअर, लाईक रेस्टॉरंट आहे, गेम रूम आहे, स्विमिंग पूल पण आहे आणि आता स्पा सेंटर सुद्धा त्यांनी रिसेंटली चालू केलेलं आहे. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा. बाय.